थँक्यू सो मच. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक नक्कीच संदीप आहेत, फेकी करतील तोपर्यंत नक्कीच एकच धावांकित केली जाते. श्री गणेशा तर झालाय टीम सोनाट संघाचा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला संदीप तर त्याच्या जोडीला आपण पाहतोय दीपक. अशी जोडी मैदानाची आहे आणि या जोडीला रोखण्यासाठी क्रमांक 1चं षटक घेऊन आलाय टीम गोगवी संघाचा एक तारणहर्ता पालनहर्ता सचिन कदम. या बॉलला उडवलाय. अगदी हीच ती महत्वाची जागा. या स्पर्धेतील सर्वाधिक लांबलचक षटकार येतोय मिस्टर दीपकच्या बॅट मधून. एक दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. 7 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत. गतीमध्ये परिवर्तन. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं. हा बॉल चांगला आहे. अगदी कमबॅक झालाय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सचिनच्या माध्यमातून. अगदी पहिला बॉल जर आपण पाहिला तर चांगला बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये चेंडूला खेळला. दुसऱ्या बॉलवरती षटकार. तिसरा बॉल निर्धाव. हा बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अगदी डान्सिंग द विकेट केलं होतं परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. याही बॉल येतोय निर्धाव. चांगलं बॉलिंग आता मात्र करताना आपल्याला सचिन कदम पाहायला मिळत आहेत. अगदी ज्या अर्थी आपण पाहतो की अगदी बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. तुमच्याकडे वेग किती महत्त्वाचा आहे याला महत्त्व नाही, तुम्ही बॉलिंग कशा पद्धतीने करता हे खूप महत्त्वाचं आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय की आलेल्या मान्यवरांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्याकडे वळले गेलेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावपलकावरती अंकित केली जाते. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न. या बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. या ठिकाणी आपण या स्पर्धेसाठी शुभाशीर्वाद झालेल्या मान्यवरांचं आम्ही आगमन करतोय. अखिल भारतीय सेना घनसोली अध्यक्ष श्री सचिन ज्ञानेश्वर शेलार मामू यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर अखिल भारतीय सेना समाजसेवक श्री जितेंद्र होळकर साहेब यांचं देखील आम्ही मंचावरती स्वागत करतोय. या बॉलला उडवलाय. झेलची नामी संधी आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. अगदी 2 खेळाडू मात्र एकमेकांना भिडले जात आहेत आणि ते मात्र झेल ड्रॉप झालाय. अगदी जर या चेंडूवरती नक्कीच आपण पाहिलं तर किती धावा अंकित केल्या जातील हा देखील प्रश्न आहे. नक्कीच पंच आमच्याकडे वळले जात आहेत. पंचांनी 3 धावा या चेंडूवरती अंकित केलेत. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर आपण पाहतोय एकविरा मित्रमंडळ चिचपाडा अध्यक्ष श्री सुरेश डिगे साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्याचबरोबर अखिल भारतीय सेना समाजसेवक श्री महेश गायकवाड साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्याचबरोबर अखिल भारतीय सेना समाजसेवक श्री समीर क्षीरसागर साहेब यांचं देखील मंचावरती आगमन झालंय. त्यांना सर्वांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आणि या मॅचचा मनमुराद आस्वाद घ्यायचा आहे. अगदी आलेल्या मान्यवरांचं आम्ही पुनर्ष एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. आम्ही सर्व आयोजक कमिटी आपलं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटका अखेरीस 11 धावा धावपलकावरती लगवले गेले टीम सोनाट संघाच्या. क्रमांक 2चं षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या रणमीवरती संदीप. हा बॉल जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं. पंच आमच्याकडे साटमसर वळतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक धावपलकावरती अंकित केली जाईल. 12 धावा धावपलकावरती आतापर्यंत. क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. राईट द ओव्हरचा मारा करतील. या बॉलला गुडकाट टेक चेंडूला खेळायचा होता परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी गुडलेनचा बॉल होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर अंगावरती आदळला. याही बॉल येतोय निर्धाव. आता मात्र जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सचिन यांनी चांगली गोलंदाजी केली. एक षटकार वगळला तर त्यांनी मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रणमीवरती संदीप चोरगे. हा बॉल देखील चांगला आहे. अगदी वेग चांगला आहे. टप्पा देखील चांगला आहे. अगदी आम्ही सातत्याने सांगत आलोय की बाहुबली पिक्चरमध्ये जशी कट्टप्पाची भूमिका जितकी महत्त्वाची असते ना तितकीच क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्प्याची खूप भूमिका महत्त्वाची असते. हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी
खोलवट टप्प्याचा बॉल होता. अगदी पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर पायावरती आदळला गेलाय. पाठीमागच्या मॅचमध्ये देखील संदीप चोरगे यांनी चांगली गोलंदाजी केली होती. याही मॅचमध्ये त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. अगदी दीपक आणि सँडेच्या पायामध्ये अगदी अक्षरशः बेड्या टाकल्यात. ह्या बेड्या उद्ध्वस्त कराव्या लागतील दीपकला आणि सँडेला. स्ट्राईक एंडला सँडे आपण पाहतोय. राईट टीम द ओव्हरचा मारा करतील. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला पाठवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट केली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे आले. संदीप मात्र जड पावलाने माघार येतोय. विकेट गिरतावा, संगीत बसतावा. तर नक्कीच या ठिकाणी नक्कीच एक चषक आम्हाला सन्मानित केलं जातं. या ठिकाणी अखिल भारतीय सेना यांच्या माध्यमातून योद्धा चषक या स्पर्धेमध्ये जो चांगला खेळ करेल त्याला मात्र हे सन्मान करू. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी अगदी शुभाशीर्वाद देण्यासाठी सर्व मान्यवर देखील उपस्थित आहेत. तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अखिल भारतीय सेना घनसोली अध्यक्ष श्री सचिन ज्ञानेश्वर शेलार मामू यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे कार्याध्यक्ष श्री अरुणभाई कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दादांचा यथोचित सन्मान केला जातोय. अगदी मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी अखिल भारतीय सेना घनसोली अध्यक्ष श्री सचिन ज्ञानेश्वर शेलार मामू यांचा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र अखिल भारतीय सेना समाजसेवक श्री जितेंद्र होळकर साहेबांचा देखील मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान संपन्न केला जातोय. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दादांचा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. त्याचबरोबर एकविरा मित्रमंडळ चिंचपाडा अध्यक्ष श्री सुरेश दिघे साहेब यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान संपन्न केला जातोय. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर कार्याध्यक्ष श्री अरुणभाई कदम यांच्या शुभ हस्ते दादांचा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. अगदी वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल तुमचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. त्याचबरोबर अखिल भारतीय सेना समाजसेवक श्री महेश गायकवाड साहेब यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान संपन्न केला जातोय. तदनंतर मात्र अखिल भारतीय सेना समाजसेवक श्री समीर क्षीरसागर साहेब यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान संपन्न केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान संपन्न केला जातोय. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी या स्पर्धेला आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभारी आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच रंगले गेले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावले. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय, अनुभवतोय आणि खेळतोय देखील. अगदी जर आपण पाहिलं तर निर्णय पेंडिंग आहे आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत एक DJ मास्टर यांच्या माध्यमातून एक मधुर गीत आपण ऐकूयात.
चला लगेच मॅच ऑन करा, विनंती असेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती प्रदीप उर्फ पॅडे क्रमांक 3 चं षटक घेऊन आलाय. पहिलाच बॉल हा ट्रॅकर बॉल होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि त्यानंतर मात्र बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव अंकित केली जाईल. 21 धावा धावफलकावरती. अगदी सेमीफायनल क्रमांक 1 आपण नक्कीच पाहतोय. खूप महत्त्वाची मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये टीम गोगवे आणि टीम सोनाट संघासाठी. प्रथमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती दाखल झालाय. हा बॉल अगदी चाबूक शॉट खेळायचा होता, परंतु फसवा बॉल. अगदी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पॅडी मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय. हाणामारीचं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलं गेले आणि अतिशय चांगली गोलंदाजी ते करतायत आतापर्यंत. राईट ऑफ द ओव्हरचा मारा करतील. या बॉलला उडवलाय, अगदी आपल्या स्टाईलने पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा तोडून फोडून बेधून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डिझाय मास्टर. 27 धावा धावपलकावरती. अगदी जर आपण पाहिलं 2 बॉल त्याने चाचपडत खेळले, परंतु तदनंतर मात्र तिसऱ्या बॉलवरती आक्रमण केले मिस्टर प्रथमेश याने. याही बॉलला उडवलाय. अगदी क्षेत्ररक्षक आहे का, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून याही चेंडूला पाठवून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 6 धावा षटकार. थँक्यू डीजे मास्टर. 33 धावा धावपलकावरती. अगदी या 2 षटकारांनी मात्र कमबॅक करत असताना टीम सोनाट संघ पाहायला मिळते. अगदी मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. इथे मात्र जर आपण पाहिलं तर यस पंच आमच्याकडे वळले गेलेत. वाईड बॉलचा इशारा येतोय. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पॅडीवरती प्रेशर, कारण 2 षटकार आल्यानंतर नक्कीच प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय पॅडीच्या खांद्यावरती. अगदी मी प्रथमेशचं कौतुक करेन. अगदी मधल्या फळीतील हा बॅट्समन आहे. आल्या आल्या त्याने आक्रमण दाखवलंय. हा बॉल जर आपण पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अगदी दोन्ही फलंदाज एकाच एंडला. काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, विकेटचं सॅक्रिफाईस केलं जाईल की काय, हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र कोणतेही विकेटचं पतन नाही. दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत. शेवटचा बॉल. सचिन शिंदे रुळे यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपले शुभ असे हा टॉस केला जाईल आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो की आपण टॉससाठी या. तर आपण टॉस करूया. सचिन शिंदे रुळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. शिरवली विपक्ष वाळणे असा टॉस आहे आणि इथून पुढे या मॅचचा होईल टॉस. स्पर्धा खूप चांगली आहे. कैलासवासी किरण नलावडे स्मृती चषक 2022 चे हे भव्य दिव्य पर्व आहे आणि या भव्य दिव्य पर्वामध्ये आपण या अगोदर मॅच सेमीफायनलची पाहतोय. कोण
या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करेल. सांगून जाणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु प्रत्यक्षामध्ये आपण या मॅचचा टॉस करतोय. शिरवली विपक्ष वाळणे. सचिन शिंदे टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाणार आहे. तर टॉस आपण करूया. सचिन शिंदे रुळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथून पुढे करतोय. त्यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करा. कॉल कोण देणार, शिरवली की वाळणे? टीम वाळणे टॉसचा कॉल देणार. कॉइन स्पिन केला जाईल. टीम शिरवली, आपण टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? आम्ही आता फिल्डिंग करण्याचा विचार करतोय, कारण की वाळणे टीमाची आम्ही बॅटिंग वगैरे बघितलेली आहे यूट्यूबला, त्याप्रमाणे आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतोय. धन्यवाद. KSK परिवारामध्ये तुम्ही सामील होताय आणि KSK परिवारातून एक चांगली क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला येते. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खूप छान आयोजन आहे इथे. क्लायमेट पण चांगलं आहे इथे. नियोजन सर्व व्यवस्थित आहे. निसर्गरम्य वातावरणात खेळायला अजून मजा येईल. आज तरी पावसाने थांबवलेले आहे, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेऊ. विकासजी, बॅटिंग करायचे कुठपर्यंत मजल माराल? सर्वात पहिले तर मी किरण नलवडे स्मृती चषक ठेवल्याबद्दल KSK मनोरंजन ग्रुपचे आभार मानतो त्यांचे. प्रथम बॅटिंग करायचे कुठपर्यंत मजल माराल? 50+ करायला बघू. नक्कीच खूप सारा वेळ घेणार नाही, कारण सेमीफायनलची मॅच सुरू आहे. खूप खूप शुभेच्छा वाळणे आणि शिरवली टीमला देऊया आणि दोन्ही टीम्सला विनंती करूया, प्रत्यक्षात आपण मॅचची तयारी करा. टीम शिरवलीने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलंय टीम वाळणेला बॅटिंगसाठी. सेमीफायनल क्रमांक 1 कडे जाऊया. कोण या ट्रॉफीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल सांगणं थांबवतो आणि घेऊन जातो कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज. तुषार जांभळे सरांची आपण ऐकूया वाणी आणि सत्र क्रमांक 2 ची ऐकूया त्यांच्याच माध्यमातून कहाणी. पहिलाच बॉल आपण पाहतोय कार्पेंटच्या सायने शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव अंकित केली जाईल. ज्यावरती आपण पाहतोय की सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये तब्बल टीम सोनार संघाने 38 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी गोगवे 11 संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सचिन कदम, त्याच्या जोडीला आपण पाहतोय ज्ञानेश्वर. याही बॉलला टॅबला उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, थोडासा बमलिंग झाला. याही बॉलवरती एकच धाव अंकित केली जाईल. गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक कदम, प्रतीक सकपाळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती आहे. अगदी जर आपण पाहिला तर कमी वयाचा हा खेळाडू आहे. अगदी प्रेक्षकांची मनं या खेळाडूने अतिशय चांगली जिंकलेत. अगदी यंगस्टर खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा. या बॉलला उडवला आहे, परंतु चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसेल. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, दुसरी धाव देखील पूर्ण झाले. हे 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लगवले गेले. 4 धावा. अगदी 38 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणल्यानंतर चांगली गोलंदाजी करावीच लागेल. अगदी जर आपण पहिल्या डावाचा विचार केला तर अगदी 2 षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती होते, परंतु शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्या आणि एक सन्मानजनक धावफलकावरती टीम सोनाट या संघाने धाव फलकावरती लगवले गेलेत. या बॉलला उडवलाय अगदी वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने या चेंडूला पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक सनसनीत दणदणीत आणि खणखणीत षटकार मिस्टर सचिनच्या बॅट मधून. एक दमदार स्ट्रोक 6 धावांसाठी. थँक्यू टीजे. अगदी पाठीमागच्या मॅचमध्ये देखील या खेळाडूने चांगली फलंदाजी केली होती. अवघ्या 13 बॉलमध्ये 34 धावांची घणाघाती खेळी केली होती. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. हाफ ट्रॅकर बॉल. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी डॉट बॉल येतोय. फलंदाजाला बीट करून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला जातोय. अगदी प्रभावित करणारा हा बॉल होता. चांगलं कमबॅक करत असताना प्रतीक कदम मैदानाच्या आतमध्ये, चांगलं पॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेले. दोन्ही खेळाडूचा जर आपण विचार केला तर या बॉलला देखील उडवण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूनं थोडंसं वळण घेतलंय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट आलाय. अगदी आपण जर पाहिलं तर क्रमांक 4च्या बॉलवरती एक षटकार आला, त्यानंतर मात्र 5वा आणि 6वा बॉल अगदी निर्धाव बॉल आलाय. 1 षटकांचा केस समाप्त झालाय. 1 षटका अखेरीस धावफलकावरती धावा लगवले गेलेत. 10 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. इथून पुढे 12 बॉलमध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे टीम गोगवे 11 संघाला. म्हटल्यानंतर प्रति षटकामध्ये तुम्हाला 14 धावा कुटाव्याच लागतील. आता मात्र स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाले. स्ट्राईक आता मात्र ज्ञानेश्वर यांच्या खांद्यावरती.
पहिलं षटक जर आपण पाहिलं तर प्रतीक यांनी हाताळलं, ज्यांनी मात्र अतिशय चांगल्या कमी धावा खर्च केल्या. तुम्ही रबर बॉल टुर्नामेंटमध्ये जर 10पेक्षा कमी धावा खर्च करता तर एक तुम्हाला चांगला गोलंदाज म्हणून ओळखलं जातं आणि प्रतीकने मात्र चांगली गोलंदाजी केली. त्यांना यश मिळालं नाही आहे, परंतु गोलंदाजी मात्र अतिशय चांगली केली. एक षटकार त्यांच्या गोलंदाजीच्या रनवेवरती आला, परंतु तदनंतरचे 5 बॉल अतिशय चांगले त्याने हाताळलेत. आता मात्र जर आपण पाहिलं तर गोगवे 11 टीमची एक चांगली जोडी आहे, नामांकित जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु एक जमेची बाजू आहे की दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलेत. क्रमांक 2चं षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या रनवेवरती सचिन. गोलंदाजीच्या रनवेवरती एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून याला ओळखलं जातं. अगदी इथं जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं, वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव फलकावरती अंकित केली जाते. अगदी 38 धावा म्हटल्यानंतर थोडंसं 18 बॉलमध्ये मापक असं आव्हान आहे, परंतु या मापक असं आव्हानांना थोडंसं अवघड मध्ये कन्वर्ट होताना टीम गोगवे 11 संघासमोर. या बॉलला अगदी मिडल ऑफ बॅट खेळून खेळलाय. अगदी स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रायल होतोय. याही चेंडूवरती फक्त एकच धाव अंकित केली जाते. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत आणि ज्यावरती आपण पाहतोय की आता मात्र घेर चेंज करावे लागेल, कारण सचिनने पाठीमागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने खेळी केली त्याच पद्धतीने खेळी करावी लागणार आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल सचिन यांना, कारण मॅच खूप महत्त्वाची आहे. एकाचं स्वप्न पूर्ण होणार आहे तर एकाचं स्वप्न मात्र अधुरं राहणार आहे, ही सांगून जाणारी मॅच आहे. या बॉलला खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. अगदी जर आपण पाहिलं ना तर जर फलंदाजी करणाऱ्या टीमकडे जर एखादे मोठे प्रहार येत नसतील तर तुम्हाला एकेरी दुहेरी धावफलकावरती लागवावी लागते आणि धावफलक मात्र हलवावं लागतं. तोच प्रयत्न सातत्यपूर्वक राहिला आहे. एखादा चांगला चेंडू आला तर त्याला सन्मान देतात, एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावरती मोठे प्रहार चढवले जातात. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हाच क्रिकेटचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी उजवी एसटी सोडून बाहेर चाललेला बॉल. पंच आमच्याकडे वळले जात आहेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव खूप महत्त्वाची असते, कारण क्रिकेटच्या पटलावरती एका धावीला खूप महत्त्व आहे मित्रांनो, कारण एका रनने मॅच जिंकली जाते तर एका रनने मॅच हारली देखील जाते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती एका धावीला खूप महत्त्व आहे आणि त्याच एका धाव्यासाठी दोन्ही संघांच्या माध्यमातून संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. या बॉलला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर अंगावरती आदळला जातोय. हा बॉल डॉट येतोय, परंतु पंच आमच्याकडे वळले जातात. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. या बॉलवरती एकच धाव अंकित केली जाईल. 15 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. अजूनही कोणताही फलंदाज कोसळला नाही टीम गोगवे 11 संघाचा, परंतु इथून पुढे नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय का? यस, हो आलाय. 6 धावांसाठी षटकार. असं थँक्यू टीचे. असं म्हटलं जातं ना की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये तसंच काही घडतंय. इथे मात्र पहा, जर काही घडलं जात आहे, पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळ जात आहे. अजून एक वाईट बॉलचा इशारा येतोय. तर मात्र थोडंसं सचिनवरती प्रेशर असेल, कारण ज्ञानेश्वरने एक षटकार खेचला, तदनंतर थोडासा दबाव वाढलाय गोलंदाजावरती. आता मात्र हा दबावाला फेटाळून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पाठीमागच्या बॉलमध्ये काय घडलं हे तुम्हाला विचार करावा लागणार नाहीये, कारण पुन्हा एकदा हा बॉल जर आपण पाहिला तर गुडलेटचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एकच धाव अंकित केली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती. इथून पुढे 6 बॉलमध्ये माफ करा, शेवटचा बॉल अजूनही मार्गस्थ आहे. 7 बॉलमध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. मॅच खूप महत्त्वाची आहे. अगदी कोणता संघ या ट्रॉफीजवरती नाव कोरणार याच्यावरती ही भिडत आहे, कारण एकाचा स्वप्न पूर्ण होणार आहे. इथे मात्र पहा, पुन्हा एकदा खराब बॉल. पुन्हा एकदा हा बॉल हाताळावा लागेल. अतिरिक्त धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते सचिन यांच्या माध्यमातून. प्रत्येकाने चांगली गोलंदाजी केली, फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु पुन्हा एकदा सचिन आलाय.
हाफ ट्रॅकर बॉल, या बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू, वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील 4 धावा. थँक्यू डी जे मास्टर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 6 बॉलमध्ये आता फक्त इथून पुढे फक्त 10 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या, तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केले. इथून पुढे 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज. मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण ज्या अर्थी आपण चर्चा नक्कीच करतोय, कारण भल्या मोठ्या ट्रॉफीज आपण नक्कीच पाहतोय, कारण की प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणाऱ्या हे ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण जो प्रेक्षक येतोय, जो खेळाडू येतोय, तो मात्र ट्रॉफीकडे पाहत आणि पाहतच राहतोय. तर जाऊया क्रमांक 3चं षटक प्रथमेश यांच्या खांद्यावरती. शेवटचं षटक 6 बॉलमध्ये 10 धावा रोकायचे आहेत आणि पहिलाच बॉल अगदी समोरच्या दिशेने चेंडू आहे, क्षेत्ररक्षक प्रत्येक कदम चुकी करतायत. एक धाव वेगाने पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. या अगदी सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. कोणता संघ टॉप 2 मध्ये जाणार ही सांगून जाणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली गेले. अगदी प्रेक्षकांची देखील धडधड वाढू लागली, कारण ही झेल पकडली आणि मॅच देखील पकडली काय टीम सोनार संघाने, हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्रमांक 3चा बॉल घेऊन निघालाय जर्सी क्रमांक 4 प्रथमेश. राईट ऑफ द ओव्हरचा मारा करतील. समोर नवीन फलंदाज पॅडी. अगदी खोलवट टप्प्याचा बॉल अगदी खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोहरा करतात. एक धाव वेगाने पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. हो, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. मात्र समीकरण बदललंय. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे समीकरण बदललं जात आहे. 32 धावा धावफलकावरती येणारे चेंडू आहेत 3, धावा बनवायचे आहेत 6. प्रति चेंडू पाठीमागे तुम्हाला 2 धावा कुटाव्याच लागतील. एखादा मोठा प्रहार टीम गोगवे 11 विजय होऊ शकतो. एखाद्या दुसरा बॉल नक्कीच निर्धाव कमबॅक होऊ शकेल. हाफ ट्रॅकर बॉल, या बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देते उगेन, सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील 6 धावा. फायनलचं तिकीट इथे मात्र गोगवे 11 संघाने बुक केलंय. तोपर्यंत एक मधुर गीत ऐकूयात डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. त्यांना विनंती करूया आपण मंचावरती या. आपल्याला सामनावीर पुरस्कार हा